महान कारुणिक तथागत सम्यक संबुद्ध भगवंताचा सुविख्यात सद्धम्म, भगवंताचा सदा पूजनीय आर्य श्रावक संघ या तिन्ही रत्नांना सर्वप्रथम अभिवादन करतो। आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, परमपिता पूज्य बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून आज श्रद्धावान स्वाती तायडे आई तसेच तायडे बाबा यांच्या दोन्ही सुपुत्रांचा जन्मदिवस होऊन गेला आहे, पल्लवीताईचा आणि शुभमचा। आणि जन्मदिवसाच्या निमित्तानेच हे बुद्धपूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तर उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना, आशीर्वाद, भावना व्यक्त करतो। खरं तर असे जे काही आपण घरामध्ये धार्मिक कार्यक्रम घेत असतो, तर ह्या धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप मोठं धम्माचं जे चक्र आहे त्याला गतिमान करण्याचा एक प्रयत्न करत असतो। असं आपण कधी समजू नये की घरामध्येच आपण छोटासा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला 2-3 लोकच आहेत, 4 लोकच आहेत आणि आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा होता, असे आपण कधी विचार करू नये। कारण भगवंत म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे। जर आपण पाली साहित्याचा अभ्यास केला तर त्याच्यामध्ये जर भगवान बुद्धानं जी काय पहिली धम्मक्रांती केली होती, तर त्या पहिल्या धम्मक्रांतीमध्ये भगवान तथागतांच्या पुढे असे हजारो किंवा लाखो लोक नव्हते। भगवंताने 6 वर्ष ध्यान मनन चिंतन केले आणि बुद्धत्व प्राप्त केले। आणि बुद्धत्व प्राप्त झाल्याच्या नंतर सहमपती ब्रह्मा यांनी भगवंताला याचना केली की भगवान, जो तुम्हाला सद्धर्म मिळाला तो खूप कष्टातून आणि परिश्रमातून मिळालेला आहे ना, तर हे तुमच्या पुरता मर्यादित न ठेवता तुम्ही हा धम्म समग्र मानवजातीला प्रदान करा। तेव्हा भगवंतांनी विचार केला की अरे, संपत्ती ब्रह्माची गोष्ट खरोखर आहे। जर हे धम्म माझ्यासाठीच ठेवला तर माझंच कल्याण आहे, आणि हे जर धम्म सर्वांना दिला मी, त्याच्यामध्ये लाखो करोडो अब्जो लोकांचं कल्याण आहे। मग आपण विचार करा की भगवंतांनी जो पहिला उपदेश केला होता, तर भगवंताच्या पुढे किती लोक होते? 5 लोक, आहे की नाही? फक्त 5 लोक होते। तर त्या 5 मधून सुद्धा प्रज्ञावान आणि पुण्यवान एकच व्यक्ती होता, आहे की नाही? कौंडन्य, आहे ना? तर भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश केला आणि कौंडन्याचं पुण्य जागलं आणि तो त्याच्यामध्येच तिथे श्रोतापन्न झाला, आहे की नाही? तर भगवान बुद्धांनी आपल्या धम्माची सुरुवात फार मोजक्या लोकांपासूनच केली होती। फार कमी लोकच त्यांच्या पुढे होते आणि मग भगवंत पुढे 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 चालत गेले, तर भगवंताला असे हजारो लाखो करोडो लोक भेटत गेले आणि सर्वांनी मात्र तो धम्म धारण केला। तर आपण जे काही घरामध्ये कार्यक्रम ठेवतो किंवा बाहेर मोठ्या प्रमाणात एखादा कार्यक्रम ठेवत असतो, तर धर्माला गती देण्याचं काम आपण खऱ्या अर्थाने करत असतो। म्हणजे आपण जे लोक धम्माचं काम करतात ते एक प्रकारचे मेसेंजर असतात। लक्षामध्ये आपल्या मोबाईलमध्ये मेसेंजर आहे की नाही? तर आपण काय करतो, आपल्याकडे जे मेसेज आले ते दुसऱ्यांना फॉरवर्ड करत असतो। म्हणजे आपल्याला जे माहिती मिळाली ते दुसऱ्यांना देण्याचं काम आपण करत असतो, आहे की नाही? तर आपण सुद्धा काय आहोत, म्हणजे एक प्रकारचे मेसेंजर आहोत, आहे की नाही? म्हणजे आपण सुद्धा लोकांना मेसेज देण्याचं काम करत असतो। आता मेसेज देण्याचे पण अनेक प्रकार असतात। काही लोक चांगला मेसेज देतात,
नाही का. मॅसेज म्हणजे समाचार. तर काही लोक वाईट समाचार देतात, आहे की नाही. तर काही लोक मात्र असा समाचार देतात की ते भांडणं लागले पाहिजे, नाही का. घराघरामध्ये वाद निर्माण झाला पाहिजे, घराघरामध्ये माणसं तुटले पाहिजे, अशा प्रकारचे काही काही लोक कृती करतात, असाही मॅसेज देत असतात. तो मॅसेज जो आहे तो मॅसेज मात्र खऱ्या अर्थाने माणसाला दुर्गतीकडे घेऊन जाणार आहे. दोन लोकांचं चांगलं चाललं, मैत्रीने व्यवहार करत आहेत, आहे की नाही, एकदम आपुलकीने राहत आहेत, आणि त्याच्यात भांडणं लावणं म्हणजे हे खऱ्या अर्थाने दुर्गतीचं लक्षण आहे, हे वाईट मनाचं लक्षण आहे ना. तर आपल्याला भगवंतानी हे सांगितलेलं आहे की तुम्ही मॅसेंजर बना, तुम्ही मॅसेज द्या लोकांना, पण कुठला मॅसेज द्या, तर चांगला मॅसेज द्या, धम्माचा मॅसेज द्या, आहे की नाही. धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं एक माध्यम तुम्ही बना, तुम्ही मधला एक दुवा बना. ह्यामुळे काय होणार आहे की धम्म चळवळ गतिमान होणार आहे, आणि जे जे लोक धम्म सांगतील, नाही का, इतरांना, तर त्या लोकांची सुद्धा पुण्य पारमिता अधिकाने अधिक वाढणार आहे. भगवंतानी काय म्हटलं, सब्बदानं धम्मदानं जिनाती, आहे की नाही. सर्व दानामध्ये जे श्रेष्ठ दान आहे ते दान म्हणजे धम्माचं दान आहे. म्हणून हे आपण जिथे कुठे जात असतो तिथे मात्र आपण धम्माचं दान देण्याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. भगवान बुद्धाचे जे अग्रशिष्य होते आनंद, नाही का, तर आनंद एकदा घोषिताराम विहारामध्ये थांबले होते. तर तिथे एक दुसरे भिक्षू होते, ते अतिशय प्रज्ञावान भिक्षू होते, शीलवान भिक्षू होते, आणि त्यांचं एकच काम होतं की विहारामध्ये एक व्यक्ती आला तर त्याला धम्म सांगायचा. 2 लोक आले, 3 लोक आले, 5-10 लोक आले, किती लोक आले तरी धम्म सांगायचा. आणि कधी कधी लोक विहारामध्ये नाही आले तरी ते काय करायचे की एका झाडाखाली बसायचे, निसर्गाला बघायचे, आणि निसर्गातील जे काय जीव जंतू दृश्य अदृश्य, नाही का, सत्व आहेत, त्या सत्वांना मात्र ते धम्माचा उपदेश करायचे, मॅसेज द्यायचे, ते सातत्याने मॅसेज द्यायचे. तर ते एकदा आनंद भंतेजी भगवंताकडे आले आणि म्हणाले की भगवान, त्या विहारामध्ये असे असे भिक्षू राहतात, तर ते लोक आले तरी त्याला उपदेश देतात, आणि त्यांच्या पुढे लोक नसले तरी सुद्धा ते त्यांना उपदेश देत असतात. मग समोर लोक नाहीत, मग उपदेश देतात कुणाला. तर भगवान म्हणाले की आनंदा, तुम्हाला अजून प्रज्ञादृष्टी नाही आहे. ज्या ज्या ठिकाणी भगवान बुद्धाचं बुद्धवचन बोलल्या जाते, नाही का, त्रिरत्न वंदना बोलल्या जाते, परित्राणपाठ बोलल्या जाते, मैत्री भावना बोलल्या जाते, जे जे सूत्र आहेत ते सूत्र बोलल्या जातात, त्या ठिकाणी दृश्य आणि अदृश्य रूपामध्ये नाना तऱ्हेचे सत्व असतात, नाना तऱ्हेचे देवता असतात, आणि ते देवता ते सत्व भगवान बुद्धाचं बुद्धवचन ऐकत असतात, आहे की नाही. आणि ते बुद्धवचन ऐकून ते सुद्धा त्यांचं पुण्यबल वाढवतात, त्यांची पुण्य पारमिता ते सत्व वाढवत असतात. ते सत्व मात्र ज्या भिक्षूला दिव्य दृष्टी आहे त्यांना दिसतात, ते सत्व ज्यांना अरहंत पद प्राप्त झालेलं आहे त्यांना ते मात्र जीव जंतू सगळे लोक दिसत असतात. आनंदा, की तू असे कधी समजू नको की एखादा भिक्षू अरण्यामध्ये बसला आणि अरण्यामध्ये बसल्याच्या नंतर तो निसर्गाचं परीक्षण करत आहे, नाही ना, आणि परीक्षण करून तो निसर्गामध्ये काहीतरी बोलत आहे, तर त्या भिक्षूला प्रज्ञाहीन नाही समजायचं, त्या भिक्षूला दृष्टीहीन नाही समजायचं, त्या भिक्षूला अज्ञानी नाही समजायचं. तर तो भिक्षू ज्ञानी आहे, तो भिक्षू प्रज्ञामान आहे, तो भिक्षू पूर्ण चक्षुमान आहे, दृष्टिमान आहे. म्हणून त्याला या निसर्गामध्ये दशसहस्त्र लोकधातूमध्ये जे काही चाललेलं आहे, जे काही सुरू आहे चक्र, त्या सगळ्या गोष्टीचं त्यांना ज्ञान असतं, सर्व काही दिसत असतं. म्हणून ते मात्र त्या सत्वांवरती अनुकंपा करून एक प्रकारचा धम्माचा त्यांना उपदेश करत असतात. त्याच्यापुढे भगवान बुद्ध त्यांना 5 गोष्टीबद्दल ज्ञान देतात की आनंदा, एखादा शीलवान भिक्षू, एखादा प्रज्ञावान भिक्षू, नाही का, असा बसलेला आहे आणि त्यांच्या सभोवताल
समजा काही लोक बसलेले आहेत, आहे की नाही, तर लोक बसल्याच्या नंतर त्या भिक्षूंनी पहिली गोष्ट स्मरणामध्ये ठेवली पाहिजे. काय ठेवली पाहिजे? की मी ह्या लोकांना जे काही सांगत आहे ते सांगत असताना त्याच्यामध्ये एक प्रकारचा क्रमवार असला पाहिजे, आहे की नाही. म्हणजे आता आपण एकाच्या नंतर काय येतं? 2, आहे ना, 2च्या नंतर 3, क्रमवार आहे की नाही बरं. तसं आनंदा एखादा भिक्षू, एखादा श्रावक सभेला हे करत आहे, प्रबोधन करत आहे, सांगत आहे काहीतरी, तर त्याच्याकडे एक प्रकारचा एक विषय असला पाहिजे, त्याचा एक क्रम असला पाहिजे. एक विषयाला धरून त्याने धम्मावरती सखोल असं प्रवचन दिलं पाहिजे, प्रबोधन केलं पाहिजे, नाही का. दुसरी गोष्ट भगवान बुद्ध आनंदाला काय सांगतात की प्रबोधन करणाऱ्या भिक्षूंनी त्यांच्याकडे काहीतरी दृष्टांत असला पाहिजे, आहे की नाही. एखादा दृष्टांत असला पाहिजे. ते दृष्टांत लोकांना सांगून त्याचं मात्र विश्लेषण केलं पाहिजे, त्याचं मात्र स्पष्टीकरण केलं पाहिजे, नाही का. तिसरी गोष्ट काय असली पाहिजे आनंदा त्या भिक्षूकडे? तर तिसरी गोष्ट त्या भिक्षूकडे असली पाहिजे ते म्हणजे जे काय मी लोकाला बोलत आहे तर त्या बोलण्यातून लोकांचे मन दुखले नाही पाहिजे. लक्षामध्ये कोणी मात्र दुःखी नाही झालं पाहिजे. आपण बऱ्याचदा प्रवचन ऐकतो, नाही का. मला बरेचसे साधक भेटतात, पहिली त्यांची विपश्यना असते आणि विपश्यनेला जाऊन येतात तर त्यांचा अनुभव सांगतात. म्हणतात, भंतेजी आम्ही पहिल्यांदाच ध्यान शिबिरासाठी गेलो होतो 10 दिवस, आणि पूर्ण दिवसभर छान आमचं ध्यान व्हायचं, आणि संध्याकाळी जेव्हा गुरुजींचं प्रवचन सुरू व्हायचं तर ते प्रवचन नेमकं आमच्यावरतीच असायचं नाही का. ते प्रवचन असं वाटायचं की ते आम्हालाच देत आहेत, नाही का, आम्हाला उद्देशून ते बोलत आहेत. असं का बरं भंतेजी? त्यांना कळत आहे का आम्ही तिथे गेल्यावर आमचं मन त्यांना समजते का? म्हटलं बा ते तर शिडी आधीच बनवलेली आहे नाही का. पण त्या ठिकाणी तुमचे अनुभव मात्र गुरुजी सांगत असतात. तर भंतेजी आम्ही ते प्रवचन ऐकताना थोडंसं असं घाबरून गेलो, दुःखी झालो, नाही का. तर ते तुमचं आचरण मात्र गुरुजी तुमच्या डोळ्यापुढे आणून देतात आणि असं वाटतं की गुरुजी मात्र तुम्हालाच बोलत आहेत, पण गुरुजी तुम्हाला बोलत नाहीत. एक सामान्य लोक जे असतात त्या प्रवृत्तीचे असतात, आहे ना, आणि तशा प्रकारचं त्यांचं प्रवचन असतं आणि आपल्याला असं वाटतं की ते आम्हालाच बोलत आहेत, आहे की नाही. तर एक प्रकारचा भाव आपल्या चित्तामध्ये येत असतो. तर आपण कधी कधी प्रवचनामध्ये जातो, भिक्षूंच्या प्रवचनामध्ये जातो, नाही का, विहारामध्ये प्रवचन ऐकतो, आहे की नाही. तर कधी कधी असं वाटतं की अरे ते भंतेचे काय आम्हाला बोलत आहेत का? त्यांना कोणी काय सांगितलं का आमच्याबद्दल? असा भास होतो. पण ते भिक्षू काय बिचारे तुम्हाला उद्देशून बोलत नसतात. जे चांगले भिक्षू असतात, प्रज्ञावान भिक्षू असतात, ते कधीच कुणाला दुखवत नाहीत, अजिबात दुखवत नाहीत, नाही का. ते साधा सोपा सरळ भगवान बुद्धाचा धम्म हा मानव जातीला देत असतात. तर भगवान बुद्ध तिसरं कारण सांगतात की आनंदा जेव्हा एखादा भिक्षू प्रवचन देतो तर प्रवचन देत असताना समोर बसलेल्या लोकांचे मन हे दुःखी झाले नाही पाहिजे, याची काळजी त्या भिक्षूंनी घेतली पाहिजे. चौथं कारण अतिशय महत्त्वाचं सांगतात. भगवंत काय सांगतात आनंदाला? आनंदा ते भिक्षू समजा उपासकांना प्रवचन देत आहेत, तर प्रवचन देत असताना त्या प्रवचनाच्या माध्यमातून त्या भिक्षूला कुठल्याही प्रकारचा चित्तामध्ये लोभ उत्पन्न नाही झाला पाहिजे. आज आपण बघतो की वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक आहेत, गुरु आहेत, आहे ना, की ते गुरु कथा करण्यासाठी कथा वाचन करतात. ते ऐक ना, वेगवेगळ्या कथा असतात, तर ते पूर्ण प्रवचन देण्यासाठी त्यांची फीस घेतात. किती? 5 लाख, 10 लाख, आहे की नाही, 3 लाख, 2 लाख, आहे ना. आणि तेच सांगतात की मोहमाया करू नये, मोहमाया सवे जाल हे म्हणतात, आहे की नाही. ह्या गोष्टी आपण करू नये म्हणतात आणि इतकं लोकाला निर्लोभी बनायला सांगतात, आहे की नाही बरं. म्हणजे बा लोभातून बाहेर पडा, जास्त धनाचा संचय करू नका, आणि हेच मात्र कथा सांगण्याचे 10-10 लाख रुपये घेत असतात. हे भगवान बुद्धाने 2500
वर्षापूर्वी सांगितले. भगवंत का म्हणाले की आनंदा एखादा भिक्षू प्रवचन देतो तर त्याच्यामध्ये त्यांनी आमिष घेता कामा नये, त्यांनी धन घेता कामा नये, आहे की नाही. त्यांनी कुठल्या प्रकारची डिमांड करता कामा नाही, धनासाठी कुठल्या प्रकारची देशना देऊ नये असा आनंदाला भगवंतानी सांगितले. आलं लक्षामध्ये. दान देणे वेगळं आणि दान मागणे वेगळं आणि दक्षिणा तर फार वेगळी असते. एखादा ब्राह्मण येतो लग्नाला, आता आम्ही त्या दिवशी एका लग्नाला गेलो होतो 2-3 दिवसापूर्वी, तर मुलगी ब्राह्मण आणि मुलगा आपला बुद्धिस्ट बाबा, आणि मग आमच्या आधी त्या ब्राह्मणाचं लग्न नाही का. तर जवळजवळ 1.25 तास लागला. इकडे चमच्याने पाणी टाका, इकडे चमचने डोक्यावर पाणी, बाबा इतकं चाललं नाही का. ज्वारी टाका, गहू टाका, त्या यज्ञात तूप टाका. आम्ही ते शेजारीच बसलो होतो. म्हणलं बरं झालं पहिल्यांदा बघायला मिळत आहे की नाही. इतका विधी झाला. ते 5 जण होते आणि 5 जणाची फी होती 10,000 म्हणजे 50,000 रुपये नाही का. आणि त्या ठिकाणी सीधा मात्र खूप असा भारीचा होता. गहू, ज्वारी, तांदूळ, खारी, खोबरं नाही का, इतकं सगळं, काजू बदाम सगळं. आणि ते इतकं मोठं गठोडं की जाताना ते ब्राह्मणे इतके बिचारे खाऊन पिऊन लठ्ठ झाले होते. त्याच्या ढेऱ्या अशा मोठमोठ्या नाही का, आली 2 व्हीलरवरतीच. आता ते सामान न्यायचं कसं, इतकं म्हणजे त्यांना आमिष मागलं होतं, फीज मागली होती. त्याला दान आपण म्हणू शकत नाही. दक्षिणा त्यांनी ती घेतली होती नाही का. आणि एवढं त्यांना दान गच्च दिलं त्या लोकांनी. आणि त्याच्यानंतर मात्र आमचा नंबर आला लग्न लावायचा. लगेच ती आली बाई, भंतेजी खूप उशीर झाला, 15 मिनिटात लग्न लावा. आमची एज भंते म्हणले आई 10 मिनिटात, 15 मिनिटं जास्त होतात नाही का. 10 मिनिटात लग्न लावतो म्हणे. त्रिशरण पंसील दिला आम्ही आणि उभं केलं, आशीर्वाद गाथाच दिला, हार घाला म्हणलं नाही का. त्याची श्रद्धाच नाही तर काय करणार आपण, आहे की नाही. ब्राह्मणाला मात्र 1.25 तास झाला तरी काही बोलले नाही. आणि बुद्धिझममध्ये नाही का किती टायमाला महत्त्व आहे नाही का. ते म्हणले की तुम्ही एकदम शॉर्टकटमध्ये करा. आम्ही शॉर्टकट नाही, राऊंड कट केलं एकदम नाही का. 10 मिनिटामध्ये लग्न लावलं आणि लग्न झालं की त्याच्यानंतर कोणी आम्हाला विचारायला काही तयार नाही. यश भंतेला म्हणलं गाडी करा बुक, आपण आपलं चला निघून नाही का. तर अशा प्रकारे तिथे आम्ही दानाची पण काहीही अपेक्षा केलेली नाही आहे नाही का. ब्राह्मणाने मात्र एवढी मोठी फीस घेतली, पण बौद्ध धम्मगुरूंच्या प्रती तेवढी आस्था, तेवढी श्रद्धा तिथे आम्हाला दिसून आली नाही. नंतर मग एक व्यक्ती आला, म्हणाला की थोडंफार दान घ्या भंतेजी. म्हणलं बा त्या भंतेकडे द्या नाही का. असं म्हणजे रस्त्याला लागल्याच्या नंतर अशा प्रकारचं जर श्रद्धा असेल तर ती श्रद्धा एक प्रकारची कुचकी श्रद्धा आहे की नाही. बरं, ते भक्कम श्रद्धा आहे का, ते मजबूत श्रद्धा आहे का त्यांची, नाही आहे. भगवंताने कधीच सांगितले की भिक्षूंनो, ज्या उपासकांची श्रद्धा नसेल आणि तो जर तुम्हाला भोजनाचं दान देत असेल इतरांचं बघून, तर त्या भोजनाचा तुम्ही स्वीकार करू नका. ते भोजन तुमच्यासाठी विष बनेल. आलं लक्षात. हे भगवंताने सांगितलं. भगवंत म्हणाले की ज्या उपासकांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही, त्याचं जर तुम्ही भोजन खात असाल तर तुम्ही चुलीमध्ये जे हे असते त्याला काय म्हणतात आपण, जाळ आहे की नाही, विस्तव, तर ते विस्तव खाल्ल्यासारखं आहे नाही का. तुम्ही पॉयझन खाल्ल्यासारखं आहे म्हणले. ते तुम्हाला काय जेवण पचणार नाही. तुम्ही उपाशी राहा, पण श्रद्धाहीन माणसाचं पाणी पिऊ नका, त्याचं भोजन घेऊ नका असं भगवंतानी सांगितलं. आणि जिथे श्रद्धा आहे तिथे मात्र तुम्ही 100 वेळा आवर्जून जा. त्या उपासकाने नाही बोलवलं तरी जाऊ म्हणतात त्याच्या घरी, कारण त्यांची श्रद्धा आहे. कारण श्रद्धा हे लक्षण प्रसन्नतेचं लक्षण आहे. आणि ज्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये श्रद्धा आहे अशा व्यक्तीच्या घरी तुम्ही किती वेळा जा नाही का, त्यांना काही दुःख होणार नाही. तायड्याच्या घरी किती वेळा या आपण, आज रात्री आई भूक लागली तर लगेच स्वयंपाक तयार आहे की नाही. बरं, ते श्रद्धा आहे. ते श्रद्धेचं बल त्यांच्यामध्ये आहे, म्हणून तिथे कंटाळा नाही, तिथे उद्विग्नता नाही, तिथं हैराणी नाही, तिथं परेशानी नाही. कुणी आलं तर बेचैन तर अजिबातच नाही. आले का या नाही का, तुमचं स्वागत आहे. म्हणजे आनंदी होणं हे एक श्रद्धेचं लक्षण आहे की नाही. बरं, तर ही श्रद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे. कृषी भारद्वाज तुम्ही सूत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये भगवंत त्याच्या शेतात जातात भिक्षा मागायला आहे की नाही. जे ते भगवंताला उपदेश करतो माणूस की नाही, ताजे तवाने आहे, तरुण आहे, तुम्हाला कष्ट करायला काय होते, मेहनत करायला काय होते, लागले भिक्षा मागायला नाही का, इतका भगवंताला उपदेश करतो तो.
भगवंत ऐकून घेतात आणि त्याच्यानंतर त्याला श्री सद्धर्माचा उपदेश करतात. त्याच्यानंतर त्याचं मन बदलून जातं, ऐक नाही. पण ते भोजन मात्र आधीच पात्रामध्ये ठेवलेलं होतं, ऐक ना. त्याने त्याच्या समोर असं ठेवलं होतं, द्यायचं होतं पण 2 गोष्टी सुनावून द्यायचं होतं, आहे की नाही. तर त्याच्यामध्ये ते सगळा बोलण्याचा अर्क उतरला होता, नाही का. श्रद्धाहीन माणूस होता, तर ती खीर मात्र भगवंताच्या पात्रात त्याने टाकली. तर भगवंत म्हणाले की बाबा ही खीर बुद्ध पचवू शकत नाहीत, नाही का. 10 सहस्त्र लोक धातू म्हणजे कुठलाही सत्व असेल, जीवजंतू असेल, नाही का, ते सुद्धा हे जेवण आता पचवणार नाही, कारण हे श्रद्धाहीन चित्तानं दिलेलं जेवण आहे. लक्षामध्ये ती खीर जेव्हा ते कृषी भारद्वाज त्या पाण्यामध्ये टाकते, तर पाण्यामधून असा चिटी चिटी आवाज येतो. आपण लोखंड कसं गरम करतो आणि पाण्यामध्ये टाकतो, कसा आवाज येतो, त्या खिरीचा तसा आवाज यायला लागला. तर तेव्हा त्या कृषी भारद्वाजला वाटलं, बाप रे, हे तर अवघडच काम आहे ना. तर श्रद्धाहीन माणसाचं भोजन मात्र कुणालाही पचवू शकत नाही. बरेचसे लोक कोणाकोणाच्या घरी जेवायला जातात आणि तिथून येतात, म्हणतात की माझं पोट खराब झालं म्हणतात, मला जुलाब लागली म्हणतात, मला उलट्या व्हायला लागल्या म्हणतात, आहे की नाही. बरं असं का झालं असं म्हणतात, नाही का. ते वरवरच्या मनन दिलं असते ते काय तुम्हाला पचत नाही, नाही का. त्या दिवशी एका ताईने मला फोन केला आणि म्हणते जी तिथं असं असं जेवण होतं म्हणे आणि मी तुम्हाला विनंती करते तुम्ही कुणाकडे जेवण करू नका म्हणे. म्हणलं का हो, म्हणून कोण लोक काय देतील काय पता नाही म्हणे. मी म्हटलं बाबा ताई, आम्हाला पॉयझन दिलं तरी पण ते पचते म्हणलं, नाही का. असं तिला मी म्हटलं, कारण आमचा जो धम्म आहे म्हटलं, आमचा धम्म हा एक चारिका करून भोजन करणे, नाही का, भिक्षा मागून भोजन करणे हा आमचा सद्धम्म आहे म्हटलं. आणि भगवंत म्हणाले कुणी काही जरी दिले भिक्षुनो तर ते तुम्हाला पचवू शकते, कारण तुमच्यामध्ये मैत्री बल आहे, करुणा बल आहे की नाही. तुमच्यामध्ये शील आहे, सदाचार आहे, तुमच्यामध्ये चांगुलपणा आहे आणि तुमच्यामध्ये प्रचंड ध्यान साधना असल्यामुळे तुमच्यामध्ये जे काही ऊर्जा आहेत ते सकारात्मक आहेत. ते ऊर्जा सकारात्मक तुम्हाला सपोर्ट करतील असं सांगितलं म्हटलं, नाही का. तर नाही म्हणे तरी पण मला असं टेन्शन यायला लागलं म्हणे. म्हणलं का हो, आम्हाला तिथंच बोलवलं म्हणे ना, आम्हाला त्या दिवसापासून त्रासच झाला म्हणे, मी ॲडमिटच झाले म्हणे. म्हणलं बाबा कमालच झाली म्हटलं, नाही का. तर ते आपापली एक भावना असते, नाही का. पण भगवंतानी एक गोष्ट आवर्जून सांगितली आनंदाला, की आनंदा, सद्धम्माचं काम करत असताना, धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारे कुठलीही डिमांड करू नका. ही 4थी गोष्ट भगवान बुद्ध आनंदाला आवर्जून सांगत असतात. आणि 5वी गोष्ट सांगतात की आनंदा, हे धम्माचा मॅसेज देत असताना, सद्धम्माचं काम करत असताना तुम्ही पदाची अपेक्षा करू नका, नाही का. तुम्ही प्रसिद्धीची अपेक्षा करू नका की माझं नाव झालं पाहिजे म्हणून मी धम्माचा प्रचार करतो, नाही का. मला एखादं मोठं पद मिळालं पाहिजे म्हणून मी धम्माचं काम करतो, ही अपेक्षा करू नका. कारण सद्धम्माचं निस्वार्थीपणे जर तुम्ही काम करू लागलात तर तुम्हाला कुठली खुर्ची मिळेल याचा काही पत्ता नाही. लक्षामध्ये उपासक उपासिका पण निस्वार्थीपणे बुद्ध धम्म संघाचं काम करत असतील तर त्यांना सुद्धा याच जीवनामध्ये भौतिक गोष्टीचा, कुठल्या भोगसंपदेचा काय लाभ होईल काही सांगता येत नाही, नाही का. फळ पिकलं की त्याचं मात्र रस आपल्याला मिळत असतो. तसेच कुशल कर्माचे घडे भरले की चांगले फळं चाखायला मिळत असतात. आणि म्हणून भगवंतांनी आनंदाला सांगितले की तुम्ही मेसेंजर बना, नाही का, धम्माचे दायक बना, आहे की नाही. तुम्ही धर्मदूत बना. आता आपण सगळेजण काय आहोत, धम्माचे दूत आहोत, आहे की नाही. धम्माचे दूत म्हणजे काय, धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे. भगवंत शांतीचे दूत होते, आहे ना. त्यांना शांतीदूत अशा प्रकारे म्हणत होते, कारण ते भगवान बुद्ध सदा सर्वदा शांतीचा संदेश देत होते, आहे ना. म्हणून त्यांना शांतीचे अग्रदूत म्हणतात, आहे ना. तर आपण शांतीचे अग्रदूत बनवू शकत नाही, आपण भांडणाचे अग्रदूत आहोत, आहे की नाही. तर ते होत राहते अचानक, त्याला काय करणार आपण. तर आपण शांतीचे दूत जरी नाही बनलो तरी मात्र धम्माचे दूत आपण बनण्याचा निश्चितच प्रयत्न करावा, हा त्या ठिकाणी उपदेश देतो. आणि आज आईने श्रद्धापूर्वक ह्या ठिकाणी आमंत्रण दिले. आईला मी म्हटलं होतं
की जाऊ द्या आजचा कार्यक्रम कॅन्सल करा, तर ते म्हणे नाही नाही भंतेच या म्हणे. मला आता प्रतापगडावर गेले तुम्ही नाही का, तिकडं प्रताप दाखवायला, रात्रीला एवढा उशीर होईल याला, आता तुम्ही कधी करणार स्वयंपाक, कधी उठणार नाही का. तर ते म्हणे या म्हणे नाही का, बघू म्हणे भंतेजी. तर बघा मी नको म्हटलं तरी त्यांनी बोलवलं आणि आपल्या सर्वांना आमंत्रण दिलं. हे निश्चित श्रद्धेचं महान लक्षण आहे. तर ही श्रद्धा आईच्या अनेक जन्मामध्ये टिकून राहोत, कारण जोपर्यंत मैत्री बुद्ध येत नाही तोपर्यंत श्रद्धा आपल्याला विकसित करायची, श्रद्धा आपल्याला वाढवायची आहे. छोटे छोटे आपण कार्यक्रम घेत आहोत, यासाठीच घेत आहोत की मैत्री बुद्धांना भेटण्यासाठी नाही का. शरीर कितीही मरू द्या काही फरक पडत नाही, आपलं चित्त राहते ना, ते चित्त पुन्हा पुन्हा चांगल्या गतीला उत्पन्न होऊन मैत्री बुद्धाला भेटण्यासाठी हे चित्त सहाय्यक ठरणार आहे. हे कुशल कर्म, हे पुण्यकर्म सहाय्यक ठरणार आहे. तर आजच्या या मंगलमय प्रसंगी एवढी छोटीशी धम्मदेशना देतो आणि शुभम आणि आमचे पल्लवीताई यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांनाही शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलं, सर्वांचे मंगल हो.